तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये देखील तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बरेच दिवस झाले मित्रांनो, ब्लॉग मी जर बनवला नव्हता, तर आज डोक्यात आलं ब्लॉग बनवायचा, तर बनवून टाकू. तर बरेच दिवस झाले मी गावाकडे पण आलेलो नव्हतो, किती 1.5 ते 2 महिना झाला असेल. आणि नुकतंच नगरमध्ये पण एक हॅकेथॉन होतं आणि खायची सामग्री पण सगळी संपली होती. कपडे वगैरे खराब झाले, ते म्हणजे धुवून वगैरे नेऊ आणि सगळं थोडंसं सॉर्ट होऊन जाऊ. तर हा मी आलो आज गावाला आणि सध्या तर चाललोय मी जरा टाकळीला. बाजार आहे इकडं, बघू शकता गाडी आपली पॅशन प्रो. तर टाकळीला एका ठिकाणी बाजार आहे, तांदूळ वगैरे होते घरी काही खुपणाचे. तर मम्मी म्हणली ते तांदूळ वगैरे थोडेसे विकून ये आणि भाजीपाला वगैरे घेऊन ये. तर आज रविवार आहे मित्रांनो, दर रविवारी बाजार भरतो ॲक्च्युली तो टाकळीचा. तर मी चाललोय तिकडं. तो लेट्स गो. मित्रांनो, रस्त्याने जात होतो मी गाडीवरून, तर जाता जाता माझी नजर पडली ह्या विहिरीवरती. तर विहिरीमध्ये इतकं नितळ पाणी आहे, कारण पुण्यामध्ये ते पाणी पितो आपल्याला माहित नाही तिकडून येतं, पण इथं डायरेक्ट सोर्स आहे त्या पाण्याचा. तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा तुम्ही, एवढं जास्त नितळ पाणी आहे आणि म्हणजे जवळजवळ तळ बघू शकता तुम्ही या पाण्याचा. आणि विहिरीचं बांधकाम देखील तुम्ही बघायला गेलं नाही, सगळे दगडांनी बनवलेली विहीर आहे. प्रॉपर दगड, एक एक दगड असं माणसांनी एक एक प्लॉट केला आहे तिथं. तर आणि सर्कल पण एकदम करेक्ट सर्कलमध्ये विहीर आहे. आता कॅमेऱ्यामधून नीट दिसू शकत नाही, पण हा बघू शकता तुम्ही हे सगळं प्रॉपर. मित्रांनो, ऊन पण असले तुफाने, म्हणजे बघू शकता तुम्ही वरती आपले हात चटकत आहेत एकदम. तर मग आपला लहानपणापासूनचा मित्र सुहास, तर त्याला कॉल केला होता, तो म्हणला ये वरती जाऊ आपण. तर चाललोय आम्ही आता एका विहिरीत दोघेच येतं, तर आज पोहून येऊ मस्त. बाबा यायचं तुला? तुझा चष्मा तर खूप छान आहे. हा, विहिरीत. तिकडे विहीर आहे खूप लांब, तू यायचं माझ्यासोबत? का बरं? चल की, मला चष्मा दे की, मला लावून बघ, मी लावून बघतो एकदा. कसं दिसतंय मला चष्मा तो? छान 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 दिसत. राहून दे मग मला, राहून दे ना पण प्लीज. माझा ना आता येऊ, मला नाही. हा, तुला देतो ना मी, पुण्याला घेऊन जातो ना. राहून दे ना मला, नेऊ ना, जातो आम्ही. नाही नाही. Guys, we have 3 people with us. आज स्वाद प्रसाद आणि मी चांगलं आता पोहायला. विहीर कोणाची विहीर चाललं आपण? बट्टोबाच्या विहिरीत चाललोय. बट्टोबा जिवंत आहे का नाही आज? वार. मित्रांनो, आता या साईडला इकडे एक विहीर आहे, इकडे एक विहीर आहे आणि इकडे एक विहीर आहे. आमचा गडी म्हणतोय या विहिरीत चांगलं पाणी आहे, तर मग विचार जाऊ, बघू पाणी वगैरे कसं आहे. उतरू डायरेक्ट, उडी मारू वरून. तू उडी मारते वरून तू? खरंच. मित्रांनो, लय घाण पाणी याच्यात, सगळं गडूळ गडूळ पाणी झालंय, सगळं तळ्यातलं पाणी आलं आणि वाटतं याच्यात गडूळ पाणी. आता या साईडला एक विहीर इकडं, तर तिकडं कस काय झालं रे एवढं गडूळ? मोठं तळ्यातलं? ही कोणाची होती? दोन्ही एरी त्यांच्याची होय. बर. तर अशा प्रकारे मित्रांनो सगळा घोळ झालेला आहे. हिच्यात पण पाणी नाहीये, हिच्यात पण पाणी नाहीये, तिचं पाणी पण गडूळ आहे. कुठं जायचं आता? सगळा शॉर्ट झालेला आहे. दुसरी कोणाची असलीच बघ ना मानावर, दुसरी कोणाची आहे का? तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन कॅन्सल झालंय आमचं. परसात का झालंय कॅन्सल सांग? विहिरीत पाणी नाही, तर उद्या कुठेतरी जाऊ. तिकडे एक खाणे उकडगावकड, तर त्या खाण्यात उद्या पावायला जाऊ. आज पचका झालाय, जाऊ द्या. लवकरच 2 वर्षामध्ये इथं स्विमिंग पूल होणार आहे मित्रांनो. स्विमिंग पूल कोणाचं आहे? स्विमिंग पूल बापूंचं स्विमिंग पूल होणार आहे. तर पुढच्या वर्षी आपण इथं पावायला येऊ. चला आता घरी. मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे किती, 5 वाजलेत जवळजवळ. आणि आज हे आपल्या क्लासमधली जी अंकिता होती, बुट्टी म्हणजे तुम्हाला नसेल माहीत ॲक्च्युली, तर तिचा आज साखरपुडा आहे आणि तो नगरला आहे.
तर माझा गावातला मित्र अभिजित आणि आम्ही दोघं चाललो आज साखरपुड्याला. तर किती वाजले आता 5:30 वाजलेत, 5-5:30 वाजले असतील. तर आपण निघू 7:30ला इथून निघणार आहेत. चहा वगैरे झालाय, चहा वगैरे सगळं झालाय. तर आता तुम्हाला एरिया दाखवतो मी कुठं राहतो तो. तर आम्ही इथं ॲक्च्युली नारायणगाव गाव आमच्यापासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर लांब आहे आमच्या घरापासून, म्हणजे सेंट्रल जे गाव आहे ते. आणि एक वस्ती आहे ॲक्च्युली, आमची वस्ती म्हणतात इकडं. वस्ती पुण्यामध्ये त्याला सोसायटी म्हणतात. तर अशा ठिकाणी राहतो आम्ही. तर इकडं आमचं घर आणि घराच्या पलीकडल्या साईडला गुरांचा गोठा, म्हणजे त्याच्यामध्ये शेळ्या गुरं वगैरे जे असतील ते सगळं आहे. अजून पाहायला गेलं तर या साईडला 2 ते 3 घरं आहे. इकडे एक घर आहे आणि तिथं एक घर आहे. ठीक आहे. तिथं पाहिल्यानंतर अजून एक शेजाऱ्याचं घर आहे, म्हणजे तिथे आमच्या आजीचं माहेर येते. काय मामा, राम राम. ते मामा ते काय म्हणले, शूटिंग. हवेचा आवाज खूप जास्त येत असेल तुम्हाला, बट ठीक आहे. ते मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर आहे तिथं. तर अमावस्याला वगैरे भजन वगैरे होत असतं इथं. तर हा अशा सुंदर ठिकाणी राहतो. अजून घरापासून तिकडल्या साईडला बघायला गेलं तर तिकडे एक मोठं तळ पण आहे. या साईडला पण एक तळ आहे. आणि हा जो खालचा एरिया आहे जो आता उन्हामुळे तुम्हाला दिसत नव्हतं, दाखवेल मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तर इकडे नदी सध्या तर उन्हाळ्यामुळं खूप जास्त कोरडी पडली आहे, पण येईल, तिला पाणी येईल पावसाळ्यात. तर तेव्हा पण ब्लॉग बनवायला नक्कीच मजा येईल. तर हा मग आज जाऊया साखरपुड्याला. खूप दिवसानंतर भेटणार आहेत पोरं, सुहास, रिद्धी, गार्गी, अजून पण डिप्लोमाचे बरेचसे काही पोरे येतील. त्यांना भेटू आज. मंडाय ठीक आहे. तर सगळ्यांना भेटू आणि या बघू ब्लॉग तिथं पण ब्लॉग बनवायचा ट्राय करू. त्यांना ॲक्च्युली जास्त माहीत नाही मी ब्लॉग वगैरे पण बनवतो. तिथे जाऊन कॅमेरा घेऊन डायरेक्ट ब्लॉग सुरू करून देऊ. बघू त्यांचे रिॲक्शन काय असेल. सो लेट्स सी गाईज कसं होत आहे. आणि या सो गाईज इट्स नाव 7:30. आता रेडी वगैरे हो, फ्रेश हो थोडंसं, त्यानंतर आपण नगरसाठी डायरेक्ट निघू. सो होईल थोड्याच वेळात सुरू होईल मित्रांनो कार्यक्रमाला. आलोय आम्ही. We two guys are here now, and after some time there will be some guys are coming. They are on the way. So let's see guys. Let's wait for them. Hello guys, this is my friend Ganesh. Hi guys. Welcome to you. Oh my friend Ganesha. He is a cast actor. तुझ्याची आण आले का मराठीतून? सेन्सिटिव्ह कंटेंट नॉट अलाउड, सो दॅट्स वाय आय एम चेंजिंग माय टॉपिक. एक मिनिट, नो टॉपिक ओनली. फर्स्ट टॉपिक इज आम्ही आलो रक्षाबंधन. अरे कंटेंट आम्ही आलो साखरपुड्याला. आमची मैत्री अंकिताचा शाईला सोबत. शाईले एव्हरीथिंग चाल ना. शाईले ह्यो माझा मित्र ओंकार साठे, चिवत्या येईल मोठा. त्याची फर्स्ट इयरची सामान तो गणेश काय म्हणतोय की ती प्राची बोरुडे तिला जाऊन भेटू. काय विषय की अरे ऐक ना, त्याच्यात भेटून यायची का एवढं सेन्सिटिव्ह कंटेंट. काय सेन्सिटिव्ह कंटेंटचा इश्यू नाही मित्रांनो. सेन्सिटिव्ह अनसेन्सोरेड ते असं बिपेन मध्ये नसतं. सेन्सिटिव्ह नाही ते सेन्सोरेड. काय जॅपनीज असतं सेन्सोडाईन. वेलकम टू व्लॉग. यो सुहास पोळ महादर शोध आहे घाला. आम्हाला सोडायला म्हटलं देत नाही, आराम करू. आता पोरी मागा आता कसं पळतोय. यो गणेश नाव दे. यो तर सगळ्यात मोठा वासाड आहे पायलच्या मागे. आराम करू. चहाचं दुकान सोडून पायलच्या मागे फिरतो यो. काय सांगू याची त्याला. पोरगी मागव चालून घर नाही चालत मित्रा. कसं वाटतंय विद्याशेठ तुम्हाला? अंकिताचा साखरपुडा होतोय. वर्गातली सगळ्यात चांगली मुलगी होती ती. अंधारामध्ये दिसणार थोडं कुत्रा आलं विद्याशेठ तुम्हाला काय एकदम बरं वाटतंय मित्र. पुण्याहून सगळे मित्र भेटले तरी चिवत्या भेटला. चिवत्या नाही काही नाही करत. बिज्जा मला तर धरलं ना. बिज्जा तर यांनी धरलं ना ब्रो. धरलं नाही ना, चावणार नाही ने भावांनो. आता आम्ही जेवायला बसलो आहे. तुम्ही एकदा गर्दी पाहू शकता. बायांची सगळीकडे गर्दी राहते.
फार ना असं वाटतं की तसं कधी खायलाच भेटलं नव्हतं. हे आमचं गाणे टकला आणून आलंय. भाऊचे केस जरा उडाले सध्या. टेन्शन घेतलं आणि ते पलीकडे उडून गेलाय. ऑलरेडी ते उडायला आलाय. ते भाऊचे परत आलेले ट्रीटमेंट घेऊन. ओके चला जेवायला सुरू झाले. आता आम्ही जेवण झाल्यावर नाही तुम्हाला मेनू दाखवतो थोड्या वेळेने आम्ही. ओके बाय. झालं का रे? बरं आलो मग. कसं होत जेवण? व्हेरी गुड जेवण आहे. गाणे झालंय का? लाईक शेअर आणि सबस्क्राईब. लाईक So guys, we are ending this vlog. आजचा ब्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा ब्लॉग हा उद्या किंवा परवा येईल. आम्ही हॅकेथॉनला जातोय तर तो ब्लॉग साठी पण स्टे ट्यून्ड गाईज. Stay tuned. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. Bye bye.